आपले सर्वांचे लाडके संतोष जुवेकर सर आहेत. सर, रानटी चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही मोठा कमबॅक करताय खरं तर. तर रानटी चित्रपटातील तुमच्या या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल आम्हाला? काय काय त्याग केलेला आहे तुम्ही? बरेच चर्चा होतीये खरं तर. तुम्हाला तुमच्या केसांचा देखील त्याग करावा लागला असं म्हटलं जातंय. काय नेमका किस्सा तो? 22 तारखेला रानटी प्रदर्शित होतोय. खूप अथक परिश्रमाने आणि प्रयत्नांनी हा सिनेमा तयार केला आम्ही सर्वांनीच. आणि जसं याच्यात ट्रेलरमध्ये तुम्ही बघता की द मोस्ट पॉवरफुल फिल्म ऑफ द डिकेड. तर खरंच ही आत्ताच्या काळातली, आत्ताच्या वेळेतली, ही खरंच मराठीतली खूप कंप्लीट पॉवरफुल ॲक्शन असलेली फिल्म आहे. आणि याआधी पण ॲक्शन फिल्म्स झाल्या आहेत मराठीत, नाही असं नाही. पण एक आपल्या महाराष्ट्रातील आपल्या काही प्रेक्षकांना सध्या साऊथ स्टाईल, दबंग, सिंघम स्टाईल फिल्मची म्हणजे त्या फिल्ममध्ये फाईट बघायची सवय लागली आहे. सो मग जशी डिमांड तसा सप्लाय. सो आम्ही ठरवलं की चलो मराठी स्टाईल पण फाईट करून बघूया. सो आम्ही ज्या लोकांना प्रॉपर ॲक्शन फिल्म्स बघायला आवडतात आणि प्रॉपर ॲक्शन्स, म्हणजे उगाचच या डुशुमवाली नाही, प्रॉपर ॲक्शन फिल्म आम्ही केली आहे. त्यातर ही ॲक्शन्स करताना सिनेमा जसं आम्ही शूट केला किंवा जसं सिनेमाचं स्क्रिप्टचं वर्कशॉप होतं, तसंच प्रत्येक ॲक्शनची आम्ही ट्रेनिंग घेतली आहे आणि त्याच्यावर प्रॅक्टिस केल्यात, प्रॉपर रिहर्सल्स केल्यात आणि मग प्रॉपर डिझाईन केलेत त्या सगळ्या फाईट्स. अशा आम्ही मराठी सिनेमात, पुन्हा पुन्हा सांगतो मी की मराठी सिनेमात पहिल्यांदा हा असा प्रयत्न आम्ही केला आहे. सो आम्ही काय प्रयत्न केला आहे तो तुम्ही बघायला नक्कीच तुम्हाला यावं लागेल. तुम्ही बघा. आणि मला खात्री आहे की जसं आता मराठी चित्रपटसृष्टी किंवा मराठी सिनेमा आपलं रूप बदलतं आहे, तसंच हे रूप बदलत असताना एक वेगळा ट्रेंडही तयार होतो मराठी सिनेमामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की यापुढे ॲक्शन फिल्म्स होतील आणि ॲक्शन फिल्म्स होताना कदाचित आमच्या रानटीचं कंपॅरिझन केलं जाईल. चित्रपटाचे जे निर्माते आहेत पुनीत बालन सर, खरं तर समीत सरांशी आम्ही जेव्हा बातचीत केली तर त्यांच्यामुळे, पुनीत सरांमुळे खरं तर हा सिनेमा घडला. त्यांचं पाठबळ जे मिळालं या सिनेमासाठी. तर तुम्ही कसं पाहता याकडे की पुनीत बालनसारख्या माणसाकडून आपल्याला एवढं मोठं पाठबळ मिळालेलं आहे, मराठीला एवढा मोठा सिनेमा मिळतोय? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मी पुनीत बालन सरांबद्दल एवढंच सांगेन ना की श्रीमंत खूप आहेत आपल्याकडे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. अनेक श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते सिनेमेही करतात. पण फार कमी असे श्रीमंत निर्माते आहेत ज्यांना विजन आहे फिल्म मेकिंगची, किंवा सिनेमाबद्दल त्यांना जाण आहे, किंवा सिनेमा एखादी कथा निवडताना, एखाद्या कथेवर आपला पैसा लावताना हा सिनेमा पुढे काय करणार आहे, हा कसा होणार आहे, किंवा हा पैसा आपण कुणाच्या हातात देतो आहे, म्हणजे कुणावर लावतो आहे, कोण्या दिग्दर्शकावर लावतो आहे, कुठले कलाकार असणार आहेत, या सगळ्यांबद्दल त्या व्यक्तीला जाण आहे, माहिती आहे. आणि उगाचच कोणी उठून किती श्रीमंत असला तरी असे पटकन उठून एवढे पैसे कोणी देत नाही किंवा करत नाही. शेवटी प्रत्येकाचा पैसा मेहनतीचा असतो, मग तो कमी असो किंवा जास्त असो. तर तो पैसा लावताना त्या गोष्टीची जाण असणं फार गरजेचं आहे. ती जाण पुनीत बालन यांच्याकडे आहे. आणि जेव्हा ही कथा ऐकवल्यानंतर खरंच आधी बरेचसे निर्माते जेव्हा गेली 6-7 वर्ष शरद आणि समित ट्राय करतायत या कथेसाठी, तेव्हा काही निर्माते आले, पण तेवढी काय म्हणतात तेवढी कपॅसिटी नव्हती. कारण या कथेची जेवढी गरज होती तेवढी गरज भागवणारे पैसे मिळत नव्हते. आणि जेव्हा ही कथा ऐकल्यावर, केवळ कथा ऐकून बजेट विचारल्यावर एका क्षणात ही करायची फिल्म डन. सो तेव्हा असं वाटतं की त्यांनी एका क्षणात विचार केला, पण तो एका क्षणाचा विचार नसेल, त्यामागे खूप मोठा अनुभव आहे, खूप मोठ्या गोष्टींची माहिती असावी लागते. त्याशिवाय एका क्षणात असा निर्णय घेता येत नाही. आणि तो निर्णयात्मक कपॅसिटी, ती क्षमता पुनीत बालन यांच्याकडे आहे आणि तो योग्य निर्णय त्यांनी घेतला आहे, असं त्यांच्यासोबत आम्हालाही वाटतं आहे. आणि आभार मानणार नाही, कारण वी आर द पार्ट ऑफ द टीम, त्यामुळे आपल्या घरच्या लोकांचे आपण आभार मानत नाहीत. पण खरंच सांगतो, आज पुनीत बालन सर नसते तर मला नाही वाटत की कोणी हिंमत दाखवली असती हा सिनेमा करण्याची. इतरही जे कलाकार आहेत, तर सेटवरील एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्यामध्ये घडलेला. किस्से खूप आहेत, खूप आहेत किस्से. म्हणजे म्हणजे एकतर मी या सिनेमासाठी टक्कल मला करावं लागलं पहिल्यांदा. हा तर माझ्या आठवणीत राहणारा किस्सा आहे, आणि एकदा नाही 3दा. कारण एक शेड्यूल झालं होतं काही दिवसाचं आणि आमच्या समीतचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे जवळजवळ तो म्हणजे जवळजवळ तो टच करून आला आहे. स्कलला फ्रॅक्चर्स वगैरे होते. त्यामुळे सिनेमा आता कसा होणार की नाही या सगळ्या संभ्रमात होतो. पण यापेक्षा समीत लवकर बरा व्हावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा होती, देवाकडे प्रार्थना होती. पण त्यात वर्ष गेलं, 6-7 महिने गेले आणि त्या काळात परत माझे केस वाढले होते
आणि मग समीत बरा झाला आणि मग आमचा रानटी राक्षस डिरेक्टर पुन्हा जागा झाला आणि मग त्यांनी बस सिनेमा करायचा आणि त्याचं पॅशन किंवा त्याच्या टोटल प्रोजेक्टचं पॅशन आणि होप्स बघताना मग माझ्यासारख्या या अशा सामान्य कलाकाराला या मोठ्या काय म्हणतात या वादळात स्वतःला वाहून गेलं आवडेलच. सो मी पुन्हा एकदा टक्कल केलं. मग परत आम्ही कोकणात शेड्यूल लागलं, त्याच्यामध्ये काही काळ गेला. परत ते हळूहळू केस वाढत मी परत करत होतो. मी जसं इथे दाढी करायचो तसं इथे पण जो काही त्याग म्हणतात असं त्याग वगैरे असं नाही आहे. इट्स अ पार्ट ऑफ माय वर्क आणि ती गरज होती त्या कॅरेक्टरची. पण ज्या कारणासाठी मी हे केलं ते कारणच सत्कारणी लागतं आहे अशी मला खात्री आहे. सर आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला जातं? काही तेच 22 तारखेला सिनेमा रिलीज होतो आहे रानटी. संपूर्ण महाराष्ट्रात होतं आहे आणि खूप इच्छा आहे की महाराष्ट्रासोबतच हा जिकडचे सिनेमे तुम्ही डब होऊन येतात आणि इकडे बघताना तशी आमची इच्छा आहे की आपला मराठी आपला मातीतला आपल्या भाषेचा सिनेमा तिकडे सुद्धा त्यांच्या भाषेत डब होऊन त्यांनी बघावा. सो त्याकरता तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वादाची गरज आहे आणि तो आशीर्वाद तो सपोर्ट नक्की मिळेल अशी खात्री आहे. सो बघा नक्की 22 तारखेला रानटी आणि ॲक्शन पॅक्ड सिनेमा एन्जॉय करा.